बोल सियापति रामचंद्र की। बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्म छत्रपति संभाजी महाराज की। सखी गीत रामायण या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय खासदार आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉक्टर मिहिर कुलकर्णी, मंचावरील सर्व कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की रामनवमीच्या पूर्वसंध्येला अतिशय सुंदर असा हा गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि विशेषतः सखी गीत रामायण असं याचं स्वरूप करण्यात आलेलं आहे। श्रीराम सीतेचं स्वयंवर होलं। आपल्याला कल्पना आहे की गदिमांनी आणि बाबूजींनी 7 दशकांपूर्वी या गीत रामायणाची सुरुवात केली आणि अक्षरशः हे गीत रामायण अजरामर झालं। गदिमांना तर या गीत रामायणामुळे आधुनिक मिळाली आणि बाबूजींनी त्याला अशा प्रकारे आपल्या पुढे आणलं की आजही जेव्हा आपण गीत रामायण ऐकतो त्यावेळी रामायणातले सर्व प्रसंग हे आपल्या समोर पूर्णपणे जिवंत होतात। याच्यामध्ये जीवनातले सर्व प्रकारचे रस सर्व अनुभवायला मिळतात। याच्यामध्ये आनंदही आहे, याच्यामध्ये दुःखही आहे, हास्य अश्रू पण आहेत आणि एक प्रकारे जी काही रामायणातल्या विविध भावना आहेत त्या सर्व भावनांची अनुभूती गीत रामायणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते। आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो, आपण संस्कृतीमध्ये त्यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व मानतो। याचं कारण जीवनातले मूल्य काय असले पाहिजे हे आपल्याला जर कोणी शिकवलं असेल तर ते प्रभू श्रीरामांनी शिकवलं। ज्यावेळी वनवासाला जायला सांगितलं, एकही मिनिटाचा विचार न करता वनवासाला ते गेले। ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी लढले। राज्यकारभार चालवत असताना ज्या मूल्यांची स्थापना करण्याची आवश्यकता होती ती मूल्य त्यांनी स्थापित करून दाखवली। पण यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रभू श्रीरामांनी, आपण सगळे त्यांना ईश्वराचं म्हणतो, मग ते ईश्वर होते तर कदाचित आपल्या ईश्वरीय शक्तीने ते रावणाचा निपात करू शकले असते, रावणाला पराभूत आणि पराजित करू शकले असते। कारण त्या काळामध्ये रावणाची असुरी शक्ती ही विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती मानली गेली। पण प्रभू श्रीरामांनी आपल्या ईश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला दिसत नाही, तर समाजातल्या सामान्य लोकांना एकत्रित करून नर वानर पशु पक्षी सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांचं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून रावणाचा निपात घडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे प्रभू श्रीरामांनी आपल्याला हे सांगितलं की असुरी शक्ती कितीही मोठी असली तरीही
ज्यावेळी सज्जन शक्ती एकत्रित येते आणि सत्याच्या बाजूने ती उभी राहते, त्यावेळी सामान्य लोकही असामान्य काम करतात आणि या असुरी शक्तीचा निपात करू शकतात. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाला प्रभू श्रीरामांनी हाच संदेश दिला आहे की असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्याकरता केवळ शक्तीची आवश्यकता नाहीये, तर सत्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच जी उच्च जीवन मूल्य आपल्याला प्रभू श्रीरामांनी दिली, उच्च जीवन मूल्यांवर जगण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्याचंच भान आपल्याला राहावं याकरता खरं म्हणजे गीत रामायणाची अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. सर्व आमच्या कलावंतांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुरेल सुंदर अशा पद्धतीनं गीत रामायण आपण सादर करता आहात. वाद्यवृंद अतिशय सुंदर त्याला साथ देतो आहे. आणि त्यासोबत आता स्वयंवराचा जो प्रसंग आपल्या पुढे सादर झाला, त्या सर्व आमच्या कलावंतांनी अतिशय भावपूर्ण अशा हा प्रमोद सादर केला. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः ज्यांनी ही संकल्पना मांडली, याचं आयोजन केलं आणि इतका सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या पुढे आणला, त्याबद्दल डॉक्टर मेहर कुलकर्णी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारे चांगले कार्यक्रम हे त्यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांपुढे येत राहावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं आणि या सुंदर अशा गायनाची अनुभूती घेण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. कसा काढायचा?